पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहीत होतं. तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा. पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे. का बोलले? कशाकरता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं हुरपळून निघाला असता, हुरपळून निघाला असता. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारनं कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं. म्हणून त्यावेळेचं पवार साहेबांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समयोचित वाटतं. मी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही, पण आज हे भाष्य करणं मला उचित वाटतं. आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार साहेब मांडतात ही भूमिका विसंगत नाही.